वेगवेगळ्या ध्यान पद्धती वगैरे शिकायच्या आहेत. त्याच्या अगोदर ओंकाराची पद्धत शिकूया. आणि ओंकार म्हणताना अ चा जो उच्चार आहे किंवा अ ची जी कंपनं आहेत ती आपल्या नाभीपासून अ ची कंपनं जी म्हणजे पोटाकडे, पोटाच्या बाजूला, पोटाकडे अ आणि ऊ चा जो उच्चार आहे त्यावेळी त्याची जी कंपनं आहेत ती कंपनं आपल्याला छातीच्या भागामध्ये ते जे व्हायब्रेशन्स आहेत ते आपल्याला छातीच्या भागामध्ये अनुभव करायचे आहेत. किंवा आपण बघा एखादा शब्द प्रयोग करतो कसा की बेंबीच्या देठापासून आवाज निघाला पाहिजे. बरोबर आहे. असं आपण एक एकदा शब्द प्रयोग करतो. बरोबर आहे. तर तशाच पद्धतीनं हा अ चा उच्चार पोटाकडून म्हणजे खोल अशा पद्धतीनं तो उच्चार असतो. आणि ऊ चा उच्चार जो आहे तो छातीच्या भागाकडे म्हणजे त्याची कंपनं जी आहेत ती छातीला अनुभव करायची आहेत. आणि म चा जो उच्चार आहे म चा उच्चार करताना त्यावेळी मात्र त्याची कंपनं आपल्याला गळा किंवा हा भाग आलं लक्षात शिरोभाग किंवा गळ्याच्या वरील भाग गळा असेल किंवा मेंदूचा भाग असेल डोक्याचा भाग असेल नाक कान म्हणजे हा भाग जो आहे त्यावेळी म ची जी कंपनं आहेत ते आपल्याला कुठं अनुभव करायचे आहेत तर डोक्याच्या भागाकडे. बघा सुरुवातीला अ चा उच्चार करून घेऊया. ताठ बसा सर्वजण. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. 3 वेळेस म्हणूयात. श्वास घ्या. अ दीर्घ श्वास डोळे मिटायचे आहेत आणि जी कंपनं होत आहेत जो अनुभव आहे अ चा जो अनुभव आहे तो पोटाच्या भागाकडे त्याचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. दीर्घ श्वास. अ परत एकदा म्हणूया दीर्घ श्वास. अ झाला अ चा उच्चार. त्यानंतर लगेचच उ चा उच्चार करून घेऊयात. दीर्घ श्वास. ऊ. परत एक दीर्घ श्वास. ऊ. परत एक दीर्घ श्वास. ऊ. त्यानंतर लगेचच म चा उच्चार करून घेऊयात. आणि ज्या वेळेस आपण हा उच्चार करतोय त्यावेळी आपलं लक्ष पूर्ण त्या त्या भागाकडे बघायचं आहे. खरंच कंपनं निर्माण होत आहेत तिथं होत आहेत का खरंच तिथं काही अनुभव येतोय का याकडे सुद्धा आपलं लक्ष ठेवायचं आहे. तर म चा उच्चार करूयात आणि दीर्घ श्वास घेऊन ओठ दोन्ही मिटलेली ज्याप्रमाणे भ्रमर भुंगा जो गुई असा आवाज काढतो तशा पद्धतीने आपल्याला आवाज काढायचा आहे. दीर्घ श्वास दोन्ही ओठ मिटलेले. परत एक दीर्घ श्वास. परत एक दीर्घ श्वास. अलगद अशा रीतीने डोळे उघडून घ्यायचे.
तर ज्यावेळेस आपण अ, उ आणि म चा उच्चार केलो, आपण पूर्ण ओंकार अजून घेतलेला नाही, बरोबर आहे. तर हरताचं जे घर्षण आहे ते आपण नंतर करूया. मग कंपन अनुभवायला येत आहेत का आपल्याला? अनुभवता येत आहेत? येत आहेत. हो, येत हो आहेत. सर, येतात. ठीक आहे. मन स्थिर ठेवायचं एकदम आणि शांत. परत एकदा पूर्ण ओंकार घेऊयात 3 वेळेस. कारण आता पुढे चालून ज्या ज्या वेळी आपला तास होईल किंवा इतर कोणत्या सरांचे तास होतील, तर त्या त्यावेळी आपल्याला ओंकार घेतला जाईल. आलं लक्षात? आणि योग म्हणलं की ओंकाराशी ही अतूट नातं आहे. आलं लक्षात? ओंकार सर्वप्रथम येतो आणि योग वर्गाची सुरुवात जी आहे, आपला फिजिकल तास असेल किंवा थेरॉटिकल तास असेल, तर योग वर्गाची सुरुवात करताना ओंकार आणि प्रार्थनेने सुरुवात करायची असते. फिजिकल तास नाही, थेरॉटिकल असल्यामुळे आपण ओंकार घेऊन चालू करत असतो. परत एकदा 3 ओंकार घेऊयात. डोळे मिटलेले, मान पाठ ताठ सरळ, दीर्घ श्वास घ्यायचा आहे. परत एक दीर्घ श्वास. परत एक दीर्घ श्वास. हाताचं दर्शन करून घेऊया. गरम हातांचा स्पर्श डोळ्यावरती आणि अलगद अशा रीतीनं डोळे उघडून घ्यायचे. तर ही आहे ओंकाराची प्रॉपर पद्धत, ओंकार म्हणण्याची, आणि आपली प्राथमिकता आहे. तर यामध्ये काही अडचण वगैरे असेल तर सांगू शकता, किंवा तुमचा अनुभव वगैरे असेल तर. तर ज्यावेळेस आपण अ, उ आणि म चा जो उच्चार केला, तो समान मात्रेमध्ये केला, समप्रमाणात. प चा उच्चार तेवढाच, म चा उच्चार तेवढाच, उ चा उच्चार तेवढा. ठीक आहे. त्यानंतर पुढे यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत. प चा उच्चार मोठा, म चा उच्चार आखूड, अशा पद्धतीने पण आहेत. पण आता पुढे जाऊयात, आपण अभ्यासक्रम बघूयात काय आहे तो. आपला पेपर कोणता आहे आणि आपला अभ्यासक्रम काय आहे याच्याकडे वळूया. तर सर्वांनाच आपल्या कॉलेजचं तर नाव माहितीच असेल. सर्वांनी ऍडमिशन केले म्हणल्यानंतर आनंद योग विद्या गुरुकुल लातूर आणि MA योगशास्त्रामध्ये आपण सर्वजण शिकत आहोत. त्यातील तुमचं हे सर्वात पहिलं म्हणजे प्रथम सत्र आहे आणि प्रथम सत्रातील 5वा पेपर हा तुमचा म्हणजे हा पेपर तुमचा 5वा आहे. त्यातील याचं नाव आहे योगाद्वारे ताण व्यवस्थापन, किंवा त्यालाच इंग्रजीमध्ये असं म्हणलेलं आहे की स्ट्रेस मॅनेजमेंट बाय योगा. हे लक्षात असू द्या, पेपर तुमचा कोणता आहे आणि कितवा आहे. योगाद्वारे ताणतणाव व्यवस्थापन, स्ट्रेस मॅनेजमेंट बाय योगा, हा पेपर तुमचा 5वा आहे. तर हा पेपर किती मार्कासाठी असेल तुम्हाला? तर एकूण 100 गुणांसाठी हा पेपर आहे.
त्याचसोबत 80 मार्काची ही तुमची प्रश्नपत्रिका असेल. मूळ प्रश्नपत्रिका 80 गुणांची. आणि उरलेले जे 20 मार्क आहेत तुम्हाला ते असाइनमेंट मध्ये मिळणार आहेत. त्यामध्ये तुमचे असाइनमेंट असतील 10 मार्कासाठी, तुमचे अटेंडन्स असेल 5 मार्कासाठी किंवा वायवा असेल 5 मार्कासाठी. अशा स्वरूपामध्ये त्या 20 मार्काचं विभाजन आहे. आलं लक्षामध्ये? कशा स्वरूपामध्ये आहे मार्काचं विभाजन? पुढे बघूया. स्ट्रेस मॅनेजमेंट बाय योगा, खाली माझं नाव दिलेलं आहे. तरी आता याच्यामध्ये मॉड्यूल किती आहेत बघूया. मुख्य पॉइंट जसे की आपण धडा म्हणतो, पहिला धडा दुसरा धडा, त्याप्रमाणे एकूण मॉड्यूल किती आहेत तर 3 आहेत. मॉड्यूल फर्स्ट, मॉड्यूल सेकंड आणि मॉड्यूल थर्ड. तर प्रत्येक मॉड्यूल मध्ये वेगवेगळे पॉइंट आहेत. तर पहिला मॉड्यूल जो आहे तुमचा तो आहे स्ट्रेस अँड इट्स मॅनेजमेंट बाय योगा. जो पेपरचं नाव आहे तोच तुमचा पहिला मॉड्यूल आहे. आणि त्या मॉड्यूल मध्ये काय काय येते बघा. काय काय बघायचं आपल्याला या मॉड्यूल मध्ये. स्ट्रेस, दुसरा आहे टाइप्स ऑफ स्ट्रेस आणि योगा मेथड ऑफ मॅनेजिंग स्ट्रेस. इंग्रजीमध्ये तर कळते ना सगळ्यांना, तरी मराठीमध्येही सांगतो. पहिला मॉड्यूल योगाद्वारे ताणतणाव व्यवस्थापन, स्ट्रेस म्हणजे ताण. आणि दुसरा पॉइंट आहे टाइप्स ऑफ स्ट्रेस म्हणजे ताणाचे प्रकार. आणि योगा मेथड ऑफ मॅनेजिंग स्ट्रेस म्हणजे योगाद्वारे स्ट्रेस तणावाचं व्यवस्थापन आपल्याला कसं करायचं आहे, कोणत्या पद्धती आपल्याला तिथं वापरता येतात, कुठं आसनं वापरता येतात, कुठं प्राणायाम वापरता येतात, कुठं ध्यान वापरता येतं, म्हणजे वेगवेगळ्या मेथड कशा लागू करता येईल व्यवस्थापन करण्यासाठी, ते आपल्याला तिसरा पॉइंट आहे आपला. दुसरा जो मॉड्यूल आहे तो आहे मेडिटेशन, ट्रॅडिशन्स ऑफ मेडिटेशन्स. मेडिटेशनचा भाग याच्यामध्ये आहे. पहिला आहे ताणाचा भाग, बरोबर आहे. तर लगेच तिथं काय दिले दुसरा भाग बघा, ताण म्हणजे ध्यान. ताणाचं उपायोजन ध्यानाद्वारे म्हणल्यासारखं असं स्वरूप आहे त्याचं. मग याच्यामधले कोणते कोणते पॉइंट आहेत. पातंजल ध्यान, झेन मेडिटेशन, विपश्यना ध्यान, प्रेक्षा ध्यान आणि सायक्लिक मेडिटेशन. त्याचसोबत नाद अनुसंधान, असे वेगवेगळे ध्यानाचे प्रकार हे आपल्याला दुसऱ्या मॉड्यूल मध्ये बघायचे आहे. तर पुढचा एक मॉड्यूल आहे तिसरा आणि शेवटचा, तो आहे टाइप्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ प्रेयर म्हणजे प्रार्थना. बघा ध्यानाचा पहिला जो आहे म्हणजे ताण, दुसरा जो आहे ध्यान, आणि तिसरा जो आहे प्रार्थना, असं थोडक्यात आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे ताण आला की त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी ध्यान लागतं आणि त्यासोबत प्रार्थना सुद्धा तितकीच आपल्याला तिथं महत्वाची ठरणार आहे. मग टाइप्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ प्रेयर म्हणजे प्रार्थना आणि प्रार्थनांचे वेगवेगळे प्रकार. इन वर्ल्ड रिलिजन बोथ इंडिव्हिज्युअल अँड ग्रुप, म्हणजे वैयक्तिक प्रार्थना असेल किंवा ग्रुपमध्ये केलेली प्रार्थना असेल, म्हणजे सामूहिक प्रार्थना असेल. तसेच या कुठल्या कुठल्या प्रार्थना याच्यामध्ये समाविष्ट होतात बघा. हिंदू असतील म्हणजे हिंदू असेल, बुद्ध असेल, जैन असेल, ख्रिश्चन असेल, शीख असेल किंवा मुस्लिम. म्हणजे हिंदू मधील प्रार्थना बघायच्यात आपल्याला कोणकोणत्या आहेत, बुद्धिझम मधल्या प्रार्थना बघायच्या आहेत वेगवेगळ्या कोणत्या आहेत, जैनिझम मधल्या वेगवेगळ्या प्रार्थना बघायच्या आहेत, ख्रिश्चनिझम, शीख आणि मुस्लिम या सर्वांच्याच प्रार्थना काय काय आहेत, कशा स्वरूपाच्या आहेत, त्यांचा अर्थ काय आहे, त्याचा मनावर परिणाम होणारा काय आहे, हे सर्व आपल्याला
तिसऱ्या मॉड्यूल मध्ये बघायचं आहे. तर बघा, आले का लक्षात तिन्ही मॉड्यूल किती झाले? समजते का? थोडा सर थोडा आवाज समजतंय ना? वाढवला तर थोडं हो समजतंय, थोडासा आवाज वाढला तर थोडं बरोबर. ठीक आहे, ठीक आहे. हो सर प्लीज. पेपरचं नाव लक्षात आलेलं आहे, हो सर मार्काचं स्वरूप. आलं. कोणीतरी पेपरचं नाव आपल्या काय आहे? योगाद्वारे योगाद्वारे ताणतणावाचे व्यवस्थापन. ताणतणावाचे व्यवस्थापन. ठीक आहे, छान छान, ठीक आहे. तर पुढे जाऊयात आपण. तर याच्यामधला पहिला मॉड्यूल आपल्याला बघूयात काय आहे, कसं आहे. बालाजी सर, हा बोला. शेअर होत नाही का? हा, शेअरिंगचा ऑप्शन दिसत नाही इथं. केलंय शेअर कर. तर ताणतणाव व्यवस्थापनामध्ये आपण ताण म्हणजे काय, ताणाचे वेगवेगळे प्रकार, ताण कसा येतो, ताणाची कारणं काय आहेत, आणि आपल्याला खरंच ताण आहे का, आपण ताणाखाली जगतोय का, बरोबर आहे, आणि ताणामुळं परिणाम काय होत आहे, बरोबर आहे, हे सगळं आपल्याला या मॉड्यूल मध्ये अभ्यासायचं आहे. बघा, व्यक्ती जन्मल्यापासून मृत्यूपर्यंतचा जो प्रवास आहे, तो त्या प्रवासाला आपल्याला काय म्हणायचं आहे, आयुष्य म्हणायचं आहे. आणि हे आयुष्य जगताना प्रत्येक व्यक्तीला काही ना काही अडचणी येत असतात, बरोबर आहे. काही चांगल्या सुखद घटना घडतात, काही दुःखद घटना घडतात, बरोबर आहे. तर या सर्व गोष्टींना सामोरं जाताना किंवा वेगवेगळ्या गोष्टीमुळे जो आपल्या मनावर ताण येणार आहे, म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की सर्वच व्यक्ती काही ना काही तणावाखाली असतात, बरोबर आहे. छोट्या मोठ्या गोष्टी, आता बघा, नेमकं ताण म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. चिंता म्हणजेच ताण का, कशाला म्हणता येईल, ताण कशाला म्हणायचं सांगा, एकदा तुम्ही सांगा, म्हणजे आपण नंतर बघूया काय सांगता येईल. एखाद्या एखाद्या घडलेल्या घटनेच्या बरा वाईट परिणामावर आपण जो विचार करतो त्याला ताण म्हणता येईल, हं, एक साधारण सर्वसाधारण भाषेत. ठीक आहे, ठीक, छान छान. आणखीन काय सांगता येईल, ताण म्हणजे काय? आपल्या ज्ञानेंद्रियाकडून मिळालेले ज्ञान आणि त्याच्यावरून आपण ज्यावेळेस विचार करतो त्याच्यातून निर्माण होणारा पण ताणच म्हणता येईल त्याला. ठीक आहे, आणखीन कोणाला सांगता येईल काय? दुःख, वेदना. हं, हं, बरोबर आहे. दुःख वेदना म्हणजे हे ताणाचे परिणाम आहेत. दुःख वेदना जे आहेत ताणाचे परिणाम. नेमकं ताण कशाला म्हणायचं, जसं येईल तसं सांगा. सांगा काय म्हणता येईल. एखाद्या गोष्टीवर अतिविचार म्हणजे ताण. ठीक आहे, ताण, ताण, तणाव आणि ताणके आपण साधारणतः असं म्हणतो की ताणतणाव, बरोबर आहे. हो. परंतु ताण हा वेगळा आहे, तणाव हा वेगळा आहे, आणि ताणके ही वेगळी आहेत. ते आपण पुढे बघूयात. पण आता त्यांनी काय म्हणल्या, एखाद्या कोणी सांगितलं होतं आता,
तर मी सांगितलंय एखाद्या विचार म्हणजे खूप विचार करणे एखाद्या गोष्टीवर त्याला म्हणतात ताण. ठीक आहे, ठीक आहे, छान. आणखीन काय असं मला सांगता येईल का? सर डिफिकल्ट वास्तव सिच्युएशन ज्या असतात त्यांना फेस करण्यासाठी आपली जी यंत्रणा तयार होते त्याला आपण तणाव म्हणू शकतो. बरोबर आहे, छान छान. कठीण परिस्थितीमुळे उद्भवणारी चिंता. कशामुळे? कठीण परिस्थिती. कठीण परिस्थिती. ठीक आहे, ठीक आहे. बरोबर. वास्तव आणि महत्वाकांक्षा किंवा अपेक्षा यांच्यामधली दरी वाढवणे आणि छान. ती मॅनेज करू न शकणं तो म्हणजे किंवा ताण. बरोबर आहे, त्यांची पूर्तता न होणं. बरोबर आहे. इच्छा भरपूर आहे, सुखाला त्रास झाला की ताण येतो. कसं? जिथे सुख पाहिजे तिथे हा. मिळालं नाही की ताण येतो. बरोबर आहे, बरोबर आहे. बघा इथं काय म्हणता येईल बघा, जीवनात चांगल्याही गोष्टी घडतात आणि वाईटही घडतात. पण चांगल्या गोष्टी आपल्याला आवडतात, हव्या हव्याशा वाटतात. बरोबर आहे. हे सुखच चालत राहावं असं वाटतं, परंतु दुःख आलं की आपण ते दुःख आपल्याला आवडत नसतं. बरोबर आहे. एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडली म्हणजे कशी घडली, आवडणारी घडली का ना आवडणारी घडली. बरोबर आहे. ज्यावेळेस आवडणारी गोष्ट घडेल त्यावेळी आपल्या मनावरती ताण येणार नाही, म्हणजे त्या गोष्टीला आपण हेट करतोय. बरोबर काय? एखादी गोष्ट आपल्याला ना आवडणारी घडली तर त्यावेळी मात्र आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार चालू होतात आणि त्याचा प्रतिकार किंवा हेट करणं, एखाद्या गोष्टीबद्दल हेट करणं. बरोबर आहे. म्हणजे तिथून सुद्धा तणावाची उत्पत्ती होत असते. म्हणजेच बघा गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे की सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टीला आपल्याला समान मानायचं आहे. पण आपल्या आयुष्यामध्ये तसं होतं का हो? घडतं का तसं? तर नाही. नाही. सुख काल आहे की सुख आल्यास भारावून जायचं नाही आणि दुःख आल्यास सुद्धा त्याच्यामध्ये ठेवायचं नाही. हा? म्हणजेच दोन्ही गोष्टीमध्ये समस्थितीमध्ये राहायचं आहे. बघा ताण तणाव व्यवस्थापनामध्ये गीता आणि गीतेमधले बरेच श्लोक आपल्याला बघायचे आहेत आणि गीतेमध्ये सांगितलेल्या गोष्टी बघा. आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, बरोबर आहे. लहानपणी पण आपण पारायण केलेलं असेल, गीतेचं पारायण केलेलं असेल, पण हे पारायण करण्यासाठी पुस्तकं म्हणजे ग्रंथ नाही. गीता ही पारायण करण्यासाठी नाही, म्हणजे पारायण करावं, बरोबर आहे, वाचन करावं, परंतु त्यामध्ये सांगितलेला जो भावार्थ आहे तो भावार्थ आपल्या आयुष्यामध्ये कसा लागू करता येईल. बरोबर आहे. गीतेमध्ये सांगितलेले श्लोक जीवन जगताना ज्या ज्या अडचणी येतात, जी जी मोठी संकट येतात, जे जे मोठे दुःख येतात, त्यावेळी गीतेतला कोणता श्लोक तिथं उपयोगाला आपल्या पडणार आहे. बघा गीता आपण जी वाचलेली असेल तर ज्यावेळी जीवन जगताना वेगवेगळ्या अडचणी येतात, मोठी दुःख येतात, संकट येतात, त्यावेळी त्यातले एक एक श्लोक आपल्याला महत्वाचे ठरतात. बरोबर आहे. जीवन जगताना पुढं चालण्यासाठी कठीण परिस्थितीमध्ये तग धरून राहण्यासाठी आपल्याला तिथं ते श्लोक मदत करतात. एक एक श्लोक आपल्याला तिथं बघूयात पुन्हा नंतर. तर नेमकं ताण म्हणजे आपल्याला कशाला म्हणायचं आहे ते बघूयात. व्याख्या काय आहेत ताणाच्या. बघा ताण म्हणजे ताणाला स्ट्रेस आणि टेन्शन असं इंग्रजीमध्ये आपण म्हणत असतो की बाबा मला ताण आलेला आहे, मला टेन्शन आलेलं आहे, मला स्ट्रेस आलेला आहे. आणि आता आज अलीकडे लहान मुलं सुद्धा काय म्हणतात, मी टेन्शन मध्ये आहे, मला ताण आलाय, स्ट्रेस मध्ये आहे मी. तर सर्वप्रथम काय सांगितलेलं आहे, शरीराची
नैसर्गिक संतुलन बिघडवणारा कुठलाही प्रभाव म्हणजे ताण. वेगवेगळ्या व्याख्या आहेत, पण सुरुवात आपण लहानाकडून मोठ्याकडे, म्हणजे सोपी परिभाषा त्याची काय आहे व्याख्या बघूयात. तर काय म्हणलेलं आहे, शरीराचे नैसर्गिक संतुलन बिघडवणारी. म्हणजे बघा, नैसर्गिक संतुलन म्हणजे काय काय म्हणता येईल त्याला. आता आपण सद्यस्थितीत आहोत, बसलो, आपलं हृदय व्यवस्थित काम करत आहे, म्हणजे आपल्या मनावरती कुठलं बर्डन नाही, किंवा शरीर जे आहे, नाडीचे ठोके व्यवस्थित पडत आहे, श्वास व्यवस्थित चालत आहे, मन स्थिर आहे, हृदयाचे ठोके व्यवस्थित पडत आहेत, बरोबर आहे, सगळं कसं व्यवस्थित चालत आहे. हे आपली शारीरिक जी स्थिती आहे, नैसर्गिक जी स्थिती आहे, ती कशी आहे, सामान्य आहे का सध्या? आता सध्या सामान्य आहे. सध्या सामान्यच आहे ना. बरोबर आहे, सामान्य आहे. छान. पण ज्यावेळी आता समजा एक कार्यक्रम आहे छोटासा आपल्या समोर, किंवा 100 जण बसलेले आहेत कार्यक्रमामध्ये, आणि वर जो वक्ता बोलत आहे स्टेजवरती, त्या वक्त्यानं अचानकच आपलं नाव घेतलं, आपल्याला माहित नाही वर जाऊन आपल्याला काही बोलायचं आहे, आणि असं म्हणलं थोडक्यात, आता कोणाचं आहे नाव बघा, रवी सर, बरोबर आहे. तर म्हणलं की रवी सर येतील आणि 1-2 शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त करतील. 100 व्यक्ती आपल्या समोर बसलेले आहेत, आणि त्यावेळी रवी सर उठतील आणि स्टेजवरती जातील. पण ज्यावेळी आपण स्टेजवरती उभा राहू, पुढे दर्शक बसलेले आहेत, त्यावेळी आपल्या शरीराची काय स्थिती असेल हो? घाम आलेला असेल. शरीराची स्थिती आता जशी सामान्य स्थितीचं वर्णन केलं आपण, बरोबर आहे. सामान्य स्थितीमध्ये काय, सर्व व्यवस्थित चालत आहे, श्वास व्यवस्थित चालत आहे, मन स्थिर आहे, हृदयाचे ठोके व्यवस्थित पडत आहेत, नाडीचे ठोके व्यवस्थित आहेत, थरथरत नाही, चिंता वाटत नाही, भीती वाटत नाही, घबराहट होत नाही, म्हणजे ही सामान्य लक्षणे. पण ज्यावेळी आपण 100 माणसांच्या पुढे अचानक गेलो, किंवा ठरवूनही गेलो, बरोबर आहे, ज्यांनी कोणी आतापर्यंत बऱ्याच लोकांपुढे बोललेलं नाही, आणि असा प्रसंग कार्यक्रम वगैरे आला आणि आपल्याला वर जाऊन बोलायचं आहे, ठरवायचं आहे, ठरवलेलं आहे सगळं, भाषण म्हणजे थोडक्यात भाषण द्यायचं आहे असं समजू आपण. भाषण आपण लिहून घेतलेलं आहे, तोंडपाठ केलेलं आहे, सर्व 100 वेळेस त्याची प्रॅक्टिस केलेली आहे, पण स्टेजवर गेल्यास भाषण विसरतं, बरोबर आहे. बरोबर. बघा, ज्यावेळी आपण स्टेजवरती जाऊ त्यावेळी आपली सामान्य स्थिती राहणार नाही, मग काय काय बदल होतील हो, सांगा बरं. घशाला कोरड पडेल, हृदयावर प्रेशर येईल. रवी सरांनी सांगितलेलं आहे करेक्ट. घशाची कोरड पडेल पहिल्यांदा. बर, ठीक आहे. आणखीन बराचसा भाग जे विसरतो. बोलायचं काय? जे बोलायचे ते विसरून जातो. ठीक आहे, विस्मृती. ठीक आहे, आणखी काय सांगता येईल? गोंधळून जातो. गोंधळून जाऊ, विस्मृती होईल, पायातली शक्ती कमी होते, पायातली शक्ती कमी होईल, कोणाचं तर अंग थरथरायला लागतं, बरोबर आहे. आता पायाला घाम, हृदयाचे बोबडी ठोके, काय म्हणलात? म्हणजे विसरून जातात, विस्मरण होतं थोडस. हो, विस्मरण. बोलताना स्पष्ट बोलता येणार नाही, अडखळत बोलणार. बरोबर आहे, छान छान, वाणीमध्ये स्पष्टता राहणार नाही. बरोबर, छान. वाणीमध्ये एकदम आत्मविश्वास कमी होऊन जातो. आत्मविश्वास कमी होईल,
आणखीन काय सांगता येईल बर? सांगता येईल का काही आणखीन? हृदयाची धडधड वाढलेली असेल. हे महत्वाचं आहे. हृदयाची धडधड वाढलेली असते. आता हृदय फुटतं का काय असतं वाटतं? एवढ्या जोरात धडधड. शरीराची पूर्ण स्थिती असामान्य असेल. हा, राईट. छान. म्हणजेच आपली सामान्य स्थिती आणि असामान्य स्थिती. हा, तर सामान्य स्थितीमध्ये आपलं शरीर सर्व व्यवस्थित होतं, संतुलित होतं. तर बघा, सामान्य स्थितीमध्ये असंतुलन निर्माण करणारी गोष्ट. सामान्य स्थितीमध्ये सांगितलं आपण काय काय आहे. आणि असंतुलन झाल्यास काय काय झालं? श्वासाची गती वाढली, हृदयाचे ठोके वाढले, नाडीचे ठोके वाढले, हातपायाची थरथर होऊ लागली. बरोबर आहे. डोळ्यापुढे अंधारी, डोक्यावरती प्रेशर आलं, ताण आला. आता आला का ताण? बघा, ताणाचा जन्म झाला. हा, का बरं झाला सांगा ताणाचा तणाव? शरीराची असामान्य स्थिती झाली. असामान्य स्थिती झाली. कशामुळे झाली? ते अचानक सांगितलं ना त्यांना स्टेजवर त्यांचे अभिप्राय किंवा मत व्यक्त करण्याचे. ठीक आहे. अचानक घटना घडल्यामुळे किंवा. बरोबर आहे, बरोबर आहे. आता एक एक व्याख्या आपण पुढे बघूया, थोड्या वेगळ्या थोड्या. तर विचाराच्या प्रवाहाची दिशा बदलली. काय म्हणलात? विचाराच्या प्रवाहाची दिशा बदलली. विचाराच्या प्रवाहाची दिशा बदलली. ठीक आहे. म्हणजे जी सिच्युएशन आपल्या समोर तयार झाली आहे, बरोबर आहे का, त्या दिशेने विचार चाललेत आपले. म्हणजे त्या सिच्युएशनला हँडल करण्यासाठी आपल्या मनामध्ये विचार दुसरी उत्पन्न व्हायला लागले. वरती जाऊन बोलायचं आहे. मग काय काय विचार? मग म्हणजे सिच्युएशन निर्माण झाली, बरोबर आहे, आणि त्या सिच्युएशनला फेस करायचं आहे. बरोबर आहे का? बरोबर. शरीराचे नैसर्गिक संतुलन. म्हणजे ही 3 शब्द आपण बघितले बघा आता. शरीराचे नैसर्गिक संतुलन, असंतुलन काय आणि संतुलन काय. आणि नैसर्गिक म्हणजे सामान्य स्थितीमध्ये आपण काय आहोत, आणि असंतुलन झाल्यास आपण काय आहोत. शरीराचे नैसर्गिक संतुलन बिघडविणारा कुठलाही प्रभाव म्हणजेच ताण. ही सर्वसामान्य व्याख्या आहे. म्हणजे थोडक्यात ताण आपण कसा व्यक्त करू शकतो. बरोबर आहे. सर्वसामान्य सामान्य भाषेमध्ये म्हणजे लवकर समजेल अशा भाषेमध्ये मांडलेली ही छोटीशी व्याख्या. शरीराचे नैसर्गिक संतुलन बिघडविणारा कुठलाही प्रभाव म्हणजे ताण. तर स्टेजवर जाऊन बोलणं म्हणजे हा एक प्रभाव होता. त्या प्रभावानं आपल्या शरीराचं असंतुलन केलं. मग असे जीवनामध्ये विविध प्रभाव असतात. चालता बोलता रोजच्या जीवनामध्ये, बरोबर आहे. आता कुणाला साधं दूध जरी उतू गेलं तरी ताण येतो. येतो का? बरोबर आहे. येतो. कसं लिटर आहे सध्या दूध आपलं? साधारण 60-70 रुपये आहे. 60-70 रुपये आहे. 60 एक असं दूध होतं गेलं की बाबा आपले 60-70 रुपये वाया गेले. बरोबर आहे. म्हणजे ही गोष्ट
ही काय आहे, गोष्ट आहे, सिच्युएशन आहे. त्या सिच्युएशननं काय केलं, आपलं मानसिक संतुलन बिघडवलं. बरोबर आहे का? आणि शारीरिक संतुलन पण बिघडवलं. आता सहज आपण बाजारामध्ये चाललोय आणि आपल्या बाजूनं 2-4 व्यक्ती गेल्या आणि आपल्याकडे बघत बघत हसत गेल्या. काय केल्या? गपचूप गेल्या का? नाही. जाता जाता काय केल्या, आपल्याकडे हसल्या आणि पुढे जाऊन पण आणि थोडं हसल्या. मग ही पण काय आहे, एक घटना आहे, सिच्युएशन आहे. बरोबर आहे. या गोष्टीमुळे पण आपल्या शारीरिक आणि मानसिक, शरीर आणि मन यामध्ये बदल झाला का, होईल का? होय ना. त्यांना काहीतरी विसंगती दिसली आपल्यात म्हणून ते हसले. हा, मग आपल्या मनामध्ये विचार चालू होतील. ते आपल्याकडे का हसले बघूनच म्हणून? हसले. त्यांनी त्या गोष्टीमुळे जरी हसले असतील तरी आपण काय विचार करतो, त्यांनी माझ्याकडेच बघून हसलेत. म्हणजे मग मग आता बघा, मग आता विचार काय येतो, म्हणजे माझ्या मध्ये काहीतरी कमतरता असेल किंवा काहीतरी विसंगत झालेला असेल. बरोबर आहे, विसंगत झालेला असेल किंवा आपली गोष्ट कोणीतरी काहीतरी सांगितली. म्हणजेच काय म्हणायचं आहे की आपल्या मानसिक स्थितीमध्ये असंतुलन निर्माण झालं, चिंता वाटायला लागली. तर का बरं हसले असतील माझ्याकडे बघून, नेमकं काय झालं असेल? बरोबर आहे. मग आपल्याला जर आपल्या जवळचे जर असतील तर आपण काय ठरवतो की आपण एकटं जरी कोणी गाठ पडलं तर आपण त्याला विचारायचं उद्या की बाबा माझ्याकडे बघून का हसलो तुम्ही सर्वजण. म्हणजे असंतुलन निर्माण करणाऱ्या गोष्टी त्या चालता बोलता घडत असतात. तर समजा आपली बस आहे 10 वाजता, आपल्याला कॉलेजला जायचं आहे किंवा कामावर जायचं आहे, 10 वाजता आपली बस आहे. आपण 5 मिनिट जातोय धावत पळत, तितक्यात थांबलेली बस निघून गेली तर काय होईल? ताण येईल का मनावर? परत येणार ना. पुढच्या दिवसभराचं नियोजन सगळं बिघडल्यामुळे ताण निर्माण होणार. बरोबर आहे. नियोजन सर्वच बिघडलं. बस तर गेली, आता जायचं कशानं? किंवा दुसरी बस एक अर्ध्या तासानं आहे, मग अर्ध्या तासाने गेल्यास कामावर जायला उशीर होईल. उशीर झाल्यास तिथले अधिकारी आपल्याला रागवतील, काय तुमचं रोजच उशीर करता. महिन्यातून एकदा दोनदा जरी झालं तर रोजच उशीर करताय तुम्ही. बरोबर आहे. तर अशा म्हणजे गोष्टी होणाऱ्या परिणामाच्या दृष्टीने विचार करणे. हा, बरोबर आहे. बस तर निघून गेली, पण काय केली, आपल्या मनाला फिरवून गेली, आपल्या मनाचं संतुलन बिघडवून गेली. त्यानंतर मनावरच त्याचा परिणाम होतो का? नाही, तर त्याचा परिणाम शरीरावरती सुद्धा. बरोबर आहे. मन असंतुलित झालं की शरीर सुद्धा असंतुलित व्हायला लागतं. बरोबर आहे. तर म्हणजे त्या घटना आहेत, सिच्युएशन्स आहेत. बरोबर आहे. आणखी कोणती सांगता येईल का तुम्हाला घटना एखादी? तुमच्या नजरेत सांगा. एखादी सोन्याची साखळी हरवली. छान छान छान. एकदम सुंदर उदाहरण दिलेलं आहे. आपली सोन्याची चेन हरवली तर आपली मानसिक आणि शारीरिक स्थिती सर्वच गोंधळून जाते. झोप सुद्धा उडवते. जेवण सुद्धा करू वाटणार नाही. भूक तहान हरपते. बघा याचे तर परिणाम किती आहेत मोठे. भूक तहान हरवते, झोप उडून जाते. म्हणजेच मनापासून कुणीकडे आलं बघा, शरीराकडे आलो आपण. मनाचं तर असंतुलन झालंच, त्यासोबत भूक ताण लागत नाही, म्हणजे शारीरिक. आणखीन काय सांगता येईल? जवळचे व्यक्ती एखादी पण अपमान भीतीदायक घटना पाहिली किंवा दुःखदायक घटना पाहिली तर
त्यामुळं पण आपण अस्वस्थ होतो आणि त्याचा आपल्या शरीरावरती विपरीत परिणाम होतो. छान छान शरीर आणि मन दोन्हीवर. छान. इथे बहुतेक सगळेजण संसारी दिसत आहेत, त्यामुळे पती पत्नीचं भांडण हे पण एक मोठं कारण होतं. बरोबर आहे छान आहे. आणि ते पती पत्नीचंच भांडण नाही, कुठलंही भांडण असू शकते. हा ते तर भांडण हे आहेच. हा कुठलंही हे जरा नाजूक आहे ना, कुठ- हे जरा हा नाजूक असतं. कुठलंही जे भांडण आहे ते सारखं होणार नाही. पण घरामध्ये जी बसल्यानंतर कुरकुर होणारी जी आहे ती कधी पण ऐकायला येते आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे रोजच त्याला फेस करावं लागतं आपल्याला. हं? आणि व्यवस्थापन त्याचं बघा, आता ही तणावाची कारणं झाली. ताण कशामुळे येतो, ताणाची कारणं, मग त्याचं व्यवस्थापन पण आपल्याला करायचंय, शिकायचं आहे. आलं का लक्षात? छोट्या मोठ्या गोष्टीमधूनच. पण तो विषय आपला पुढे आहे, मोठा विषय आहे तो. आपल्याला पहिल्यांदा ताण म्हणजे बघायचा आहे. तर पहिली जी आपण व्याख्या बघितली, शरीराचे नैसर्गिक संतुलन बिघडवणारा कुठलाही प्रभाव म्हणजे ताण. थोडक्यामध्ये आपण बघितलं आजच्या तासामध्ये. आणि बाकीच्या ज्या व्याख्या आहेत त्या आणखीन पुढे बघूयात. थोडासा परिचय करून घेऊयात का म्हणतो आज. चालेल ना सर, 15 मिनिट आपले उरलेले आहेत. चालेल. एकेकाने आपला परिचय सांगितला तरी बरं होईल. आपण तिकडून